मंदिरात आलो असताना। नमस्कार। नमस्कार। आपल्यासोबत आहेत मंदिराचे पुजारी सुभाष काकडे, तर आपण त्यांना मंदिराबद्दल माहिती विचारूया। नमस्कार, सांगा मंदिराबद्दल माहिती। गोपीनाथ मंदिर हे पांडवकाली मंदिर, स्वयंभू पांडवकाली मंदिर असून इथे दर सालाबादाप्रमाणे कार्तिक त्रिपुरा पौर्णिमेला भव्य दिव्य यात्रा भरते। त्या यात्रेमध्ये यात्रा कमिटी सांस्कृतिक कार्यक्रम, कुस्त्या असे अनेक प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम भरवते आणि यात्रा व्यवस्थितरित्या पार पडते। तसेच मंदिराला प्रत्येक भक्त येणारा ध्वज ज्याचा नवस पूर्ण झाला ते मंदिराला वरती दर साली यात्रा निमित्त ध्वज बांधतो। नवसाची ध्वज असते, दर साल ते यात्रेला येऊन आपलं नवसाची ध्वज बांधून जातात आणि भव्य दिव्य गोपीनाथ महाराजांची सालाबाद प्रमाणे दरवर्षी कार्तिक त्रिपुरा पौर्णिमेला यात्रा भरत असते आणि आम्ही देवस्थानचे वंश परंपरा प्रमाणे पुजारी आहोत। धन्यवाद माहिती दिली। आपण आलेलो आहोत वरवण तालुका दौंड येथील ग्रामदेवतेच्या यात्रेसाठी। आज तारीख आहे 6 नोव्हेंबर। येथे 3 दिवस यात्रा चालते, 5, 6, 7। काल त्रिपुरी पौर्णिमा होती, त्याच निमित्त आपण इथे आलेलो आहोत। भाविकांची इथे खूप गर्दी आहे, तर या निमित्त माझे मोठे बंधू विजय शेठ माळवे सुद्धा इथे आलेले आहेत, तर आपण त्यांना विचारूया त्यांचा अनुभव कसा आहे। नमस्कार मंडळी, आज आपण दौंड तालुक्यातील वरवण या ठिकाणी श्री गोपीनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्त गोपीनाथ महाराजांच्या मंदिरात आलेलो आहोत। अतिशय भक्तिमय वातावरणात व प्रेक्षणीय सोहळा असतो हा। आपण बघू शकतात मंदिराकडे सर्व लाइटिंगची व्यवस्था केलेली आहे। आज यात्रेचा दुसरा दिवस आहे, तरी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भाविकांची गर्दी आहे। तरी मी आज दुसऱ्या गावाला असतो, दुसऱ्या गावावरून इथे आलेलो आहे खास गोपीनाथ महाराजांच्या दर्शनासाठी। तर माझी विनंती की आपण सर्वांनी या दर्शनाचा लाभ घ्यावा। आपण आज आलेलो आहोत वरवण तालुका दौंड येथील गोपीनाथ महाराज मंदिरात। येथे यात्रा चालू आहे, तर इकडचे पुजारी आहेत आपल्यासोबत, आपण त्यांना विचारूया, मंदिराबद्दल विचारूया आधी। नमस्कार सर। नमस्कार। तर तुम्ही आम्हाला या मंदिराबद्दल सांगाल की म्हणजे काय माहिती आहे मंदिराबद्दल? नमस्कार, माझे नाव नितीन सुभाष काकडे आहे। हे वरवण गावामधील श्री गोपीनाथ महाराजांचे हे मंदिर आहे आणि फार प्राचीन काळातील असून 13व्या-14व्या शतकातील पांडवकालीन हे मंदिर आहे। वरवण गावच्या पश्चिमेला येत असेल। इथे यात्रा चालू आहे, तर ही यात्रा नेमकी कोणत्या तिथीला असते आणि किती दिवस असते, यात्रेबद्दल आम्हाला माहिती द्या। ही यात्रा दरवर्षी त्रिपुरारी पौर्णिमा या दिवशी भरवली जाते। यात्रा ही 2 दिवस चालते। यात्रा भरल्यानंतर गावामधले आपले ग्रामस्थ, परत यात्रा कमिटी यांचे फार मोलाचे सहकार्य लागते आणि ह्या मोलाच्या सहकार्यामुळेच गावातली आपली देवाची पालखी, झुबिना, इतर कुस्त्या आणि सांस्कृतिक कार्यक्रम फार छान आणि सुंदर सुरळीत पार पडतात। इथे मागे आपण बघत आहोत की ध्वज बांधलेले आहेत, तर त्याबद्दल आम्हाला थोडीशी माहिती द्याल का? हे जे ध्वज बांधलेले आहेत हे ज्या ज्या भक्तांची या गोपीनाथांवर श्रद्धा आहे त्या त्यांची नवस त्यांनी पूर्ण केल्या, ज्या ज्या भक्तांवर त्यांची कृपा झालेली आहे असे भक्त नवस फेडण्यासाठी हे जे आपण भक्त हे जे ध्वज आहेत हे बांधतात आणि हे ध्वज 2 दिवस असेच असतात। तर आपण आलेलो आहोत, जसं आपण आलेलो होतो वरवण येथील मंदिरामध्ये। आम्हाला याबद्दल माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। सोबत एक भक्त आहेत, आपण त्यांना विचारूया त्यांचा अनुभव कसा आहे या मंदिराबद्दल आणि या यात्रेबद्दल। नमस्कार। मी गावावरून आलेली आहे, इथलं मंदिराचं हे पाहून यात्रेसाठी आलेले आहे। इथलं मंदिर खूप सुरेख आहे आणि आज का म्हणजे शंकराचं मंदिर असल्यामुळं
सगळ्या भाविकांना आता श्री शिवाय नमस्तुभ्यंमुळं सगळीकडे प्रसिद्धी वाटते. तसंच मीही या मंदिराच्या दर्शनासाठी आलेली आहे गावावरनं. इथं परिसर खूप सुरेख आहे. इथं औदुंबर वृक्ष आहे, पिंपळ वृक्ष आहे, तुमचं लिंब वृक्ष आहे, मंदिर आहेत स्वामी समर्थ, सर्व प्रकारची मंदिर आहे, बेलाचं झाड आहे. त्यामुळे अतिशय परिसर सुरेख आणि सुंदर आहे. अनेक भाविक आहेत, आपण त्यांना विचारूया मंदिराबद्दल. नमस्कार सर. माझं नाव निलेश काकडे. वरवण गावचे ग्रामदेवत श्री गोपीनाथ महाराज यांचे पुरातनकालीन स्वयंभू असे मंदिर आहे. इथलं मंदिर इतर ठिकाणापेक्षा खूप सुंदर आणि इथलं वातावरण मनाला प्रसन्न करण्यासारखे आहे. त्यामुळे दरवर्षी इथे त्रिपुरारी पौर्णिमेला गोपीनाथ महाराजांची यात्रा होत असते आणि एक स्वयंभू मंदिर असल्यामुळे येथील दर्शन घेतल्याने अधिक प्रसन्न वाटते. त्यामुळे आम्ही दरवर्षी न चुकता यात्रेला दर्शनासाठी येतो आणि इतर वेळेसही वेळ भेटेल तसं दर्शनासाठी येतात. नमस्कार, आपल्यासोबत अजून एक भाविक आहेत, आपण त्यांना विचारूया या मंदिराबद्दल, ते आपल्याला माहिती सांगतील. नमस्कार. मी इथल्याच्या वरवणला शिकळे भाऊसाहेब शिकळे बघते आणि येथे आम्ही बरेच जुनं पाच पांडवांच्या काळामधलं मंदिर आहे. पण हे मंदिराच्या खरी हकीकत तो तुम्हाला ऐकायचं असेल ना तर गोपी नावाचा भक्त एक होऊन गेला. तो गोपी नावाचा भक्त असा होता की तो गाय घ्यायचा आणि सरळ जायचा. एक दिवशी असंच संध्याकाळचं तो गाय गावाना मग तो फिरत होता आणि ते फिरता ते गाय ते बघितलं तर नाग दूध पितोया आणि हे राहुल नाही यांनी काठी हाणली आणि ते काठी हाणल्यानंतरनं की त्यातनं ते दोन तुकडे झाले आणि त्यातून देव प्रगत झाले. आणि त्यांनी विचारलं तुला काय मागायचे, माग म्हणले. तर म्हणले मला एकच मागायचे, मला माझी गाय गावकडे पोच होऊन द्या आणि माझी एकच इच्छा आहे की तो पण माझी वाचा तुम्ही मला माझी वाचा आहे ते त्यांचं कल्याण होऊन द्या त्या वाचेकडनं बोललेलं. आणि माझ्या अंतिम विधी त्या आम्हाला तुमची पैसे मला जागा द्या. मग त्या त्यांनी वर मागून घेतला. पण काही काळ गेला भक्तांची गर्दी झाली आणि गुरुपौर्णिमा होती. गुरुपौर्णिमा दिवशी त्यांनी विचार केला की एक भक्तजन एक आपला संध्याकाळ चालू होता आणि त्यांनी विचार केला आपल्याला देहा काहीच नाही. मग त्यांनी फेटा घेतला आणि असा देवापुढं मानला आणि तो फेटा मानल्यानंतर त्यांनी गुरु मला मानलं फक्त मला कसा दिसतो मला दाखव मला तो. बाकीचे भक्तजन गोळा झाले आणि त्यांनी विचार केला की कोणी बांधला आहे, कसा केला आहे. म्हणजे मग ते फेटा प्रसिद्ध झाला. मग 14 वर्ष वनवास असताना ते पाची पांडव आले आणि हे मंदिर त्यांनी बांधलेले आणि त्या गोष्टीला 5000 वर्ष झाले. आज आपली कार्तिक पौर्णिमा येते. ते कार्तिक पौर्णिमेला हे त्यांचा नवस असतो. ते नवस फेटा जातो आणि मनातली भावना काय असेल ते पूर्ण झाले की हे फेटे बघताय. हे फेटे म्हणजे सर्वसामान्य वाल्याला एक फेटा वाला फेटा. हा फेटा पारंपरिक चंद्र तारा आहे तो पण ते चालू राहील आणि गोपीनाथ महाराजांचं नाव पुढे चालू राहील.